नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक डॉक्टर S.M. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, बी भाग 1 मधील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र हो, आपण 12वी पासून बी भाग 1 मध्ये प्रवेश घेतलेला आहात किंवा काही विद्यार्थी अजून प्रवेश घ्यावयाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे असे सर्व विद्यार्थी आणि जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात ते सर्व विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि महाविद्यालयामध्ये तुमचं स्वागत. विद्यार्थी मित्र, चालू शैक्षणिक वर्ष हे अजूनही ऑफलाईन पद्धतीनं चालू झालेलं नाही. तुम्ही फक्त प्रवेश घेतलेला आहात. आता ऑनलाईन टीचिंग हळूहळू सुरू होत आहे. 12वीचा निकाल लागून बरेच दिवस गेले. तुम्हाला घरी बसून कंटाळा आला असेल लॉकडाऊनमध्ये. हरकत नाही, आणखीन काही थोडे दिवस आपण घरीच थांबूया. काही दिवसामध्येच शाळा आणि महाविद्यालय पुन्हा सुरू होतील आणि पुन्हा आपण प्रत्यक्ष समोरासमोर भेटू, लेक्चर्स, अध्ययन आणि अध्यापन करू. विद्यार्थी मित्र हो, तोपर्यंत आपल्याला या कोरोना महामारीशी सामना करावायचा आहे आणि तो घरी बसून प्रत्येकाने आपापल्या परीने सामना करायचा आहे. पण हे करत असताना बाकीच्या शिक्षण ही चालू ठेवायचं आहे. घरी बसून तुम्ही अभ्यास करायचा आहे, घरी बसून तुम्ही शिकायचं आहे. त्यासाठी महाविद्यालयानं, विद्यापीठानं ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे. हे काही दिवसापुरतं मर्यादित असेल. पुन्हा ज्यावेळी परिस्थिती सामान्य होईल त्यावेळी पुन्हा आपण ऑफलाईन पद्धतीनं महाविद्यालयामध्ये येऊ. महाविद्यालयामध्ये आपण अध्ययन आणि अध्यापनाचं कामकाज पुन्हा सुरू करू. ओके, मी माझा थोडक्यात परिचय करून दिला. विद्यार्थी मित्र, मी भूगोल शिकवतो, त्याचबरोबर मी NCC ऑफिसर म्हणूनही महाविद्यालयामध्ये काम करतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना NCCमध्ये प्रवेश घ्यावायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यावेळी महाविद्यालय सुरू होईल तत्पूर्वी किंवा त्यानंतर तुम्हाला नोटीसद्वारे कळविण्यात येईल. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येतात, पण तो भाग नंतरचा आहे. आता तरी सध्या नाही. आता महाविद्यालयातील प्रवेश सुरू आहेत. NCCचा प्रवेश नंतर सुरू होतील. विद्यार्थी मित्र, आपण पाहणार आहोत BA भाग 1 भूगोल विषयाचा अभ्यासक्रम. त्यापूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की आपण प्राचार्यांनी केलेलं प्रास्ताविक किंवा इंट्रोडक्शन तुम्ही ऐकलेलं असेल. त्यानंतर डॉक्टर PM पाटील सरांनी केलेलं इंट्रोडक्शन तुम्ही ऐकलं असेल. त्याच्यामध्ये त्यांनी महाविद्यालयातील रूल्स रेग्युलेशन, महाविद्यालयातील BA भाग 1 मधील वेगवेगळे विषय, कोणकोणते विषय घ्यायचे किंवा काय, किंवा विषयाचं महत्त्व, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या असतील. त्याच्यामध्ये मी पुन्हा त्या रिपीट करत नाही. मी कम टू द पॉईंट येतो की मी भूगोल शिकवतो आणि भूगोल विषयाचा अभ्यासक्रम काय आहे ते सर्वप्रथम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी भूगोल हा विषय घेतलेला असेल. आत्तापर्यंत अगदी 3री 4थी पासून ते 12वी पर्यंत तुम्ही भूगोल शिकलेला असेल. काही जण शिकलेले नसतील. पण प्राथमिक स्तरावर, माध्यमिक स्तरावर, उच्च माध्यमिक स्तरावरती विषयाचा अभ्यासक्रम वेगळ्या प्रकारचा असतो. तिथली शिक्षण पद्धती वेगळ्या प्रकारची असते. उच्च शिक्षणासाठी ज्यावेळी तुम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश करता त्यावेळी या ठिकाणची शिक्षण पद्धती थोडीशी वेगळी आहे. या ठिकाणचा अभ्यासक्रम थोडासा वेगळा आहे, किंवा या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जाणार आहे तेही वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या परीक्षा त्याही वेगळ्या पद्धतीच्या होणार आहेत. मग या सर्वाच्या संदर्भात की बाबा मी कोणता विषय शिकणार आहोत, त्या विषयामध्ये नेमका अभ्यासक्रम काय आहे, कोणकोणत्या घटकांचा मला अभ्यास करावा लागणार आहे, परीक्षा मला कोणत्या पद्धतीनं द्यावी लागणार आहे, किंवा कोणत्या प्रकारची परीक्षा असेल, किंवा परीक्षेला सामोरं जाताना मला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल,
इत्यादी इत्यादी या सगळ्या गोष्टींचा सर्वप्रथम आपल्याला ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की BA भाग 1 भूगोल विषयाचं कोर्स स्ट्रक्चर काय, रचना काय आहे. तर ही रचना स्पष्ट करत असताना BA भाग 1 मध्ये तुम्ही ज्यावेळी प्रवेश घेतलेला आहात त्यावेळी तुम्हाला वर्षातून 2 परीक्षा द्यायच्या आहेत. त्या विद्यापीठाच्या परीक्षा असतील. त्यांना नावं दिलेली आहेत सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड. सेमिस्टर फर्स्ट म्हणजे सत्र परीक्षा 1 पहिली. आता याच्यामध्ये सत्र परीक्षा 1 मध्ये किंवा सेमिस्टर 1 मध्ये तुम्ही वेगवेगळे तुमचे विषय असणार. 6 विषय तुमचे असतील, त्यापैकी भूगोल एक असेल. ओके, तर मग हा भूगोल कोणता आहे? त्या पेपरचं नाव आहे फिजिकल जॉग्राफी. फिजिकल जॉग्राफी मराठीमध्ये त्याला म्हणतात प्राकृतिक भूगोल. म्हणजे BA भाग 1 मध्ये पहिल्या टर्ममध्ये पहिल्या सत्रामध्ये तुमची जी सत्र परीक्षा होणार आहे त्याला सेमिस्टर 1 असं म्हटलं जातं. आणि भूगोलाचा जो तुम्ही अभ्यास करणार आहात त्या भूगोलाच्या विषयाच्या पेपरचं नाव आहे फिजिकल जॉग्राफी अर्थात प्राकृतिक भूगोल. याला विद्यापीठानं कोड दिलेला आहे DSE फर्स्ट. आता DSEचा काय लॉंग फॉर्म आहे? डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह. विद्यार्थी मित्र, BA भाग फर्स्टमध्ये तुम्हाला जे वेगवेगळे 6 विषय निवडायचे आहेत त्याच्यामध्ये पहिला कंपल्सरी विषय असतो. दुसरे 3 कंपल्सरी जे आहेत मराठी, हिंदी आणि STD, त्यापैकी तुम्हाला एक घ्यावा लागतो. त्याचबरोबर लँग्वेजेस आहेत मराठी, हिंदी आणि इंग्लिश, त्यापैकी एक तुम्हाला घ्यावा लागतो. आणि मग जे सोशल सायन्सेस आहेत 5, एकूण 5 सोशल सायन्समध्ये विभागणी केलेली आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, फिजिकल एज्युकेशन, याच्यापैकी फक्त 3 विषय घ्यायचे आहेत. याचा अर्थ असा की हे विषयांची वर्गवारी वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये केलेली आहे. नक्कीच जॉग्राफी हा शालेय विषय आहे. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉग्राफी हा विषय निवडलेला असेल. मग प्रथम सत्राला तुम्हाला प्राकृतिक भूगोल या विषयाचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर द्वितीय सत्र सेमिस्टर क्रमांक 2 याच्यामध्ये तुम्हाला जो भूगोलाचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा पेपर आहे. त्या पेपरचं टायटल नाव आहे ह्युमन जॉग्राफी, म्हणजे काय? मानवी भूगोल. आता यालाही विद्यापीठानं काय दिलं आहे की कोड दिलेला आहे DSE सेकंड, म्हणजे काय? डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह 2. याला आपण सरळ मराठी भाषेमध्ये असं म्हणू की भूगोलाचा जो आपण पहिल्या सत्रामध्ये अभ्यास करणार आहोत तो पेपर क्रमांक 1 आणि भूगोलाचा जो दुसऱ्या सत्रामध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो पेपर क्रमांक 2. ओके, आता पेपर क्रमांक 1 प्राकृतिक भूगोल, पेपर क्रमांक 2 मानवी भूगोल, फिजिकल जॉग्राफी आणि ह्युमन जॉग्राफी, अशा 2 विषयांचा अभ्यासक्रम तुम्हाला BA भाग 1 मध्ये करायचा आहे. ओके, मला वाटतं हे समजलं असेल तुम्हाला. पुढे जाऊ आपण. आता डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी म्हणजे भूगोल हा एक विभाग आहे. जसं इतिहास विभाग वेगळा असतो, भूगोल विभाग वेगळा असतो, किंवा सायन्स विभाग वेगळा असतो, किंवा वेगवेगळे विषयांचे विभाग असतात त्याला आपण डिपार्टमेंट्स म्हणतो. विभाग मराठी, हिंदी, इंग्लिश जसे लँग्वेजचे डिपार्टमेंट आहेत. आता या प्रत्येक विभागामध्ये फॅकल्टी असतात की ज्याला आपण प्राध्यापक असतो की जे तुम्हाला शिकवतात. टीचिंग फॅकल्टी आपण त्याला म्हणू. मग सेमिस्टर क्रमांक 1चा आपण आज विचार करणार आहोत. सेमिस्टर क्रमांक 1 साठी आपल्या महाविद्यालयामध्ये भूगोल विभागामध्ये एकूण 3 सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यापैकी मी स्वतः तुम्हाला भूगोल शिकवणार आहे. मी स्वतः डॉक्टर SM कांबळे. त्यानंतर माझे दुसरे सहकारी श्री प्राध्यापक UD पाटील सर, तेही तुम्हाला जॉग्राफी शिकवणार आहेत. त्याचबरोबर
तुम्हाला एक IDS म्हणून कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून STD आहे, सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट, विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तो तेही विषय शिकवणार आहेत. जे भूगोल आणि STD सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट हे दोन्ही विषय भूगोल विभागामार्फत तुम्हाला शिकवले जातात. तिसरे आमचे सहकारी आहेत श्री ST पाटील सर, भूगोल विभागातील. तेही तुम्हाला STD हा विषय शिकवणार आहात. विद्यार्थी मित्र, टीचिंग फॅकल्टींची ओळख असणे तुम्हाला एक प्राथमिक स्वरूपाचा आहे. किंवा भूगोल शिकवण्यासाठी कोणकोणते शिक्षक आहेत, भूगोल विभागामध्ये कोणकोणते शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांची नावं काय आहेत, हे थोडक्यात आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. का तर ज्यावेळी तुम्हाला आम्ही शिकवतो त्यावेळी जर तुमची काही शंका असेल तर त्या शंका तुम्ही आम्हाला विचारू शकता. ओके, नेक्स्ट, आपलं जे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरशी संलग्न आहे. मी काय म्हणतोय ते पहा, की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण हे वेगवेगळं आहे आणि विद्यापीठ हे एक वेगळं आहे. विद्यापीठाचा आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा काही संबंध नाही. मात्र BA भाग 1, 2, 3 हे जे काय आहेत ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन MA, MSc वगैरे वगैरे, तर त्यांच्यासाठी विद्यापीठ कार्यरत असतं. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठं आहेत, भारतामध्ये जगामध्ये अनेक विद्यापीठं आहेत. आपण कोणत्या विद्यापीठामध्ये शिकत आहोत किंवा आपण ज्या महाविद्यालयामध्ये शिकतोय ते महाविद्यालय कोणत्या विद्यापीठाशी संलग्न आहे हेही माहीत असणं अत्यावश्यक आहे. याची तुम्हाला कल्पना कदाचित नसावी म्हणून मी हे सांगतोय की आपलं महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. आता तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे, BA भाग 1चा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम ठरविणे, त्याचबरोबर तुमच्या परीक्षा घेणे, त्याचबरोबर तुमचे रिझल्ट्स लावणे, या संदर्भातली जी काही कामं आहेत ती सर्व कामं शिवाजी विद्यापीठ करतं. महाविद्यालय शिवाजी विद्यापीठानं सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालय चालतं किंवा महाविद्यालयाचं कामकाज चालतं. आता पहा, BA भाग 1 भूगोल सेमिस्टर क्रमांक 1 पेपर क्रमांक 1 फिजिकल जिओग्राफी, पेपरचं नाव फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोल. हा जो BA भाग 1चा सिलेबस आहे, भूगोलाचाच नाही सर्व विषयांचा, तो एका पॅटर्नमध्ये बंदिस्त केलेला आहे किंवा एका पॅटर्नमध्ये तो बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा बसवलेला आहे आणि त्या पॅटर्नला नाव आहे CBCS पॅटर्न. याचा अर्थ असा, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न चॉईसवरती आधारित आहे आणि ते ग्रेडवरती आधारित आहे. आता ही चॉईस कुणाला दिलेली आहे? विद्यार्थ्यांना दिलेली आहे की तुम्हाला या महाविद्यालयामध्ये अनेक विषय शिकवले जातात, पण त्यापैकी तुम्हाला कोणता विषय घ्यायचा आहे याची चॉईस तुम्हाला आहे. की तुम्हाला जर जिओग्राफी, एखाद्याला जिओग्राफी आवडत असेल तो जिओग्राफी विषय घेईल, एखाद्याला जर इतिहास आवडत असेल तो इतिहास विषय घेईल. ही चॉईस आहे, तुम्हाला जबरदस्ती नाही, तुम्हाला कंपल्शन नाही की तो जिओग्राफी शिक, तो इतिहासाचा अभ्यास किंवा तो इतिहास विषय घेतला पाहिजेस, तो जिओग्राफी घेतला पाहिजेस, तो इंग्लिश घेतला पाहिजे, तो मराठी, हिंदी, नथिंग एल्स. तुम्हाला जो आवडतोय, तुम्हाला ज्या विषयामध्ये करिअर करायचं आहे, तुम्हाला ज्या विषयाबद्दल अभ्यास करायचा आहे, ज्या विषयाचं महत्त्व तुम्हाला पटलेलं आहे, तो विषय तुम्ही अभ्यासासाठी निवडू शकता, त्या विषयामध्ये तुम्ही डिग्री घेऊ शकता. यासाठी BA भाग 1मध्ये विषयांची निवड करत असताना ती थोडीशी काळजीपूर्वक करावी लागते की स्वतःला कोणत्या विषयामध्ये आवड आहे त्या विषयाची निवड करणं गरजेचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यानं एखादा विषय फर्स्ट इयरला म्हणजे BA भाग 1ला जर निवडला नसेल तर तो विषय
पुन्हा त्याला BA भाग 2 मध्ये घेता येत नाही. तो पॅटर्न आहे. BA भाग 1 मध्ये जे विषय आहेत त्याच विषयांची, त्यापैकी काही विषयांची निवड तुम्हाला BA भाग 2 मध्ये करावी लागते. BA भाग 2 मध्ये असणाऱ्या कोणत्या तरी एका विषयाची निवड तुम्हाला BA भाग 3 साठी करावी लागते आणि मग विद्यापीठाकडून तुम्हाला त्या विषयामधील डिग्री मिळते. याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आपण म्हणतो. आता हा जो पॅटर्न आहे, पूर्वी याच्यापेक्षा वेगवेगळे पॅटर्न होते. याच्यापेक्षा वेगळे म्हणजे काय की पूर्वी ॲन्युअल पद्धत होती, वर्षातून एकदाच परीक्षा होत होती, वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवायचं, वर्षाच्या शेवटी मार्च एप्रिलमध्ये परीक्षा घ्यायची, मे जूनमध्ये रिझल्ट्स लावायचे. आता तसं नाही, ती सेमिस्टर पद्धत आली. वर्षातून 2 वेळा परीक्षा घ्यायच्या, सेमिस्टर 1 सेमिस्टर 2, बरोबर. पण हे सेमिस्टर आता काय केलं की हे सेमिस्टर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये आणलं की विद्यार्थ्यांना मार्क्स मिळणार, पण त्या मार्क्सवरून तुमची ग्रेड ठरवली जाणार. कारण क्रेडिट्स आहेत तिथं, मार्कांची विभागणी, विषयांची विभागणी, पेपरची विभागणी क्रेडिट्समध्ये केलेली आहे. क्रेडिट्स, आणि मग तुमचे किती क्रेडिट्स झाले त्यावरून तुम्हाला ती ग्रेड मिळते. ओके, तो भाग नंतरचा आहे. त्याच्यावरती पुन्हा ज्यावेळी आपण प्रत्यक्ष भेटू त्याच्यावरती सेपरेट किंवा स्वतंत्र व्याख्यान तुम्हाला दिलं जाईल, माहिती दिली जाईल. हा जो अभ्यासक्रम आहे CBCS पॅटर्नचा, तो विद्यापीठानं 2018 पासून राबविलेला आहे. यानंतर आपण प्रत्यक्ष सिलेबस काय, अभ्यासक्रम काय आहे तो पाहू. फिजिकल जिओग्राफीचा म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासक्रम काय आहे ते पाहू. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासक्रम आहे तो एकूण 4 प्रकरणामध्ये समाविष्ट झालेला आहे किंवा 4 प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. या प्रकरणाला CBCS पॅटर्नमध्ये मॉड्यूल्स असं म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टॉपिक्स म्हणतो, चॅप्टर्स म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण प्रकरण म्हणतो. तसं या CBCS पॅटर्नमध्ये विद्यापीठांना याला नाव दिले आहे मॉड्यूल. मॉड्यूल फर्स्ट म्हणजे आपण मराठीमध्ये सरळ समजावून घेऊ, प्रकरण 1. प्रकरण 1 काय, इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा परिचय, प्राकृतिक भूगोलाची ओळख, हे प्रकरण क्रमांक 1 असेल. त्यानंतर मॉड्यूल क्रमांक 2 ॲटमॉस्फिअर म्हणजे प्रकरण क्रमांक 2 ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण, वातावरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल क्रमांक 3 लिथोस्फिअर, मृदावरण किंवा त्याला आपण शिलावरण म्हणू, हे प्रकरण क्रमांक 3. आणि प्रकरण क्रमांक 4 जे आहे ते डेन्युडेशन. डेन्युडेशन म्हणजे विदारण. विद्यार्थी मित्र, हा सिलेबस तुम्हाला इंग्लिशमध्ये समोर दिसतोय आणि मी मराठीमध्ये सांगतोय. तुमचं थोडंसं जम्बलिंग होत असेल, यातली काही शब्द तुम्ही बरेचसे शब्द आज ऐकत असाल किंवा तुमच्या कानावरती आज पडलेले असतील, पण हे कॉमन शब्द आहेत. इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोलाची ओळख म्हणा, प्राकृतिक भूगोलाचा परिचय म्हणा किंवा प्राकृतिक भूगोलाची प्रस्तावना म्हणा, प्रास्ताविक म्हणा, सर्वसाधारण त्या विषयाचं काय ओव्हरऑल काय आहे ते त्याच्यामध्ये येईल. ॲटमॉस्फिअर वातावरण, वातावरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. लिथोस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं जो वरचं आवरण आहे त्या संदर्भातलं आहे की ज्याला आपण मृदावरण ही म्हणू. आणि डेन्युडेशन म्हणजे विदारण. विदारण म्हणजे ऊन, वारा, पाऊस, नदी किंवा वाहते पाणी, सागरी लाटा यामुळे जमिनीची झीज जी होते त्याला आपण विदारण म्हणतो. ओके, अशा प्रकारचे एकूण 4 प्रकरणं आहेत आणि ह्या 4 प्रकरणामध्ये प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला. आता आपण 1 बाय 1 एक एक प्रकरण पाहू की त्या प्रकरणामध्ये आपण नेमका कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. आता पहा, प्रकरण क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी. इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोलाचा परिचय. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे मीनिंग अँड डेफिनेशन. मीनिंग म्हणजे अर्थ, डेफिनेशन म्हणजे व्याख्या. अर्थ आणि व्याख्या कशाच्या? अर्थ आणि व्याख्या प्राकृतिक भूगोलाच्या. म्हणजे प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोलाचा अर्थ काय आहे आणि प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या काय आहेत याचा आपण अभ्यास मुद्दा क्रमांक 1 मध्ये करणार आहोत.
दुसरा स्कोप ऑफ फिजिकल जॉग्राफी, जे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, बरोबर, प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासणार आहोत की किती व्याप्ती आहे, प्राकृतिक भूगोलाचं क्षेत्र काय आहे, प्राकृतिक भूगोलाची विशेष सामुग्री काय आहे, प्राकृतिक भूगोलाच्या मर्यादा काय आहेत, या सर्व घटकांचा आपण अभ्यास मुद्दा क्रमांक 2 मध्ये करणार आहोत. तिसरा मुद्दा जो आहे तो ब्रँचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी. ब्रँचेस, शाखा, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा. प्राकृतिक भूगोलाच्या कोणकोणत्या शाखा आहेत त्या शाखांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि चौथा मुद्दा इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व. ओके, आता पहा वरती टायटलचे दिलेलं आहे प्रकरण क्रमांक 1चं मॉड्यूल क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी. हा संपूर्ण वरवरचा अभ्यास आहे की तुम्हाला फक्त प्राकृतिक भूगोलाची ओळख आहे, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, त्याची व्याप्ती काय, त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्या शाखा कोणत्या आहेत आणि महत्त्व काय आहे, की का प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करायचा, प्राकृतिक भूगोल हा का महत्त्वाचा आहे, कोणकोणती कारणं आहेत, हे सर्व घटक. म्हणजे या 4 मुद्द्यांचा अभ्यास केला की प्रकरण क्रमांक 1 संपलं. फक्त 4 मुद्दे. ओके, म्हणजे अत्यंत कमी सिलेबस आहे किंवा अत्यंत पर्याप्त असा सिलेबस असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता टॉपिक क्रमांक 2 पाहू. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. वातावरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्येही एकूण 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे कंपोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर, जे वातावरणाचे घटक आणि वातावरणाची रचना, किंवा याला आपण असे म्हणू वातावरणाची रचना आणि संरचना. बरोबर, वातावरणामध्ये कोणकोणते घटक आहेत, वातावरणाचे थर कशा आहेत, या संदर्भातला तो अभ्यास आहे. दुसरा मुद्दा आहे तो इन्सोलेशन, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इन्सोलेशन. इन्सोलेशन म्हणजे सौरशक्ती. सूर्याकडून जी उत्सर्जित होणारी जी सूर्यकिरणं आहेत, जी उष्णता आहे किंवा जो प्रकाश आहे त्याला आपण सौरशक्ती म्हणतो, कारण त्याच्यात प्रचंड शक्ती आहे, त्याला आपण सौरशक्ती म्हणतो. सौरशक्तीला इंग्लिशमध्ये इन्सोलेशन असे म्हणतात. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इन्सोलेशन म्हणजे या सौरशक्तीवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतरचा तिसरा मुद्दा टेम्परेचर, तापमान, डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर, तापमानाचे वितरण. आता तापमानाचे वितरण हा मुद्दा अभ्यासत असताना ते तापमानाचे वितरण 2 प्रकारे सांगितले जाते, एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. म्हणजे तापमान भूपृष्ठापासून जसजसं उंच जाऊ तसतसं तापमानाचं वितरण काय, म्हणजे अगदी भूपृष्ठाला जमिनीला लागून तापमान जास्त असतं, हळूहळू जसजसं आपण उंच जाऊ तसतसं तापमान कमी होतं. मग हे तापमान कमी होण्याचा दर काय आहे किंवा कमी होण्याचं जे काही स्वरूप आहे त्याचं वितरण कसं आहे, उंचीनुसार किती उंचीनुसार तापमान कमी होतं तो वितरण, त्याला व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर असं म्हणतात. हॉरिझॉन्टल संपूर्ण पृथ्वी आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती संपूर्ण ठिकठिकाणी तापमान कसं आहे की जे अक्षांशाला अनुसरून पृथ्वीची विभागणी वेगवेगळ्या अक्षांशांना केली जाते, उष्णकटिबंध, शीतकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध. बरोबर, त्या अक्षांशाला अनुसरून ज्यावेळी आपण तापमानाचे वितरण दर्शवतो त्यावेळी त्याला काय म्हणतात, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. ओके, ते कशा पद्धतीने व्यक्त केलं जातं, कसं स्पष्ट केलं जातं किंवा कसं वर्णन केलं जातं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. चौथा मुद्दा ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब, बेल्ट्स अँड प्लॅनेटरी विंड्स. म्हणजे वातावरणीय दाब जो आहे की याच्यामध्ये आपल्याला हवेच्या दाबाचे पट्टे, बेल्ट्स ज्याला म्हणतात, हवेच्या दाबाचे पट्टे, आणि प्लॅनेटरी विंड म्हणजे ग्रहीय वारे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे किती सोपा अभ्यासक्रम आहे याची तुम्हाला कल्पना आहे. वाऱ्याचा आपण अभ्यास करणार आहोत, त्याचबरोबर वातावरणाचा आपण अभ्यास करणार आहोत, सौरशक्तीचा आपण अभ्यास करणार आहोत, तापमानाचा आपण अभ्यास करणार आहोत. हे हवामानाशी निगडीत असणारे हे घटक आहेत. या घटकांचा आपण अभ्यास प्रकरण क्रमांक 2 मध्ये करणार आहोत. यातला बराचसा अभ्यासक्रम तुमचा माध्यमिक स्तरावरती झालेला आहे, बराचसा झालेला आहे. इथं थोडासा डीपमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. ओके,
त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 लिथोस्फिअर, शिलावरण किंवा त्याला आपण मृदावरण असे म्हणू. आता याच्यामध्ये एकूण 4 प्रकरणं आहेत, 4 मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे इंटेरियर ऑफ द अर्थ, पृथ्वीचे अंतरंग. आता पृथ्वीचा बाह्य भाग आपल्याला दिसतो, पण पृथ्वीचा अंतर्गत भाग आपल्याला दिसत नाही. मग तो पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काय दडलंय, जसं म्हणतो ना आपण या टोपीखाली दडलंय काय, तसं ह्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये काय दडलेलं आहे, कशा प्रकारचं आहे अंतरंग. तिथं पाणी आहे, खनिजं आहेत, मात्या आहेत, दगड आहेत, ते कोणत्या प्रकारचे आहेत, तिथं वायू आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी किंवा कसं आहे ते, त्या संदर्भात. दुसरं वेगनर्स कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, वेगनरचा भूखंड वहनाचा सिद्धांत. हा मात्र तुम्हाला सिद्धांत अभ्यासाचा आहे, थेअरी सिद्धांत. वेगनरनं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी भूमिखंड आहेत, जे महासागर आहेत, यांच्या निर्मिती संदर्भातला एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताचं नाव आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी. त्याला वेगनर्स कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी असं म्हणतात. जे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती भूमिखंड आणि महासागर कसे निर्माण झाले या संदर्भातला एक सिद्धांत आहे, वेगनर या शास्त्रज्ञाने मांडलेला. त्यांनी मांडलेल्या त्या सिद्धांताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिसरा मुद्दा आहे अर्थक्वेक. विद्यार्थी मित्र, आत्तापर्यंत अनेक वेळा भूकंप झालेले आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. त्याचा सखोल अभ्यास आपण केलेला आहे. तरीसुद्धा थोडासा डीपली अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पण त्यांनी 2च मुद्दे दिलेले आहेत भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी, कॉजेस आणि इफेक्ट. भूकंपाची कारणे आणि परिणाम, या 2 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे व्होल्कॅनो, ज्वालामुखी. याच्यामध्येही 2च घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कॉजेस आणि इफेक्ट. ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणे आणि ज्वालामुखीचे परिणाम. म्हणजे लिथोस्फिअर, जे पृथ्वीचे शिलावरण ज्याला आपण म्हणू, त्या शिलावरणामध्ये आपल्याला 4 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पृथ्वीचे अंतरंग, दुसरं वेगनरचा सिद्धांत, तिसरं भूकंप आणि चौथं ज्वालामुखी, व्होल्कॅनो. बरोबर, कारणे आणि परिणाम. ओके. देन मॉड्यूल क्रमांक 4 डेन्युडेशन. आता डेन्युडेशन याचा अर्थ सांगितला की विदारण, त्याला आपण झीज म्हणू, त्याला आपण ऱ्हास म्हणू, त्याला अवनती म्हणू, असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द मराठीमध्ये आहेत. सायन्समध्ये, भूगोल हे एक सायन्स आहे, या सायन्समध्ये सायंटिफिक टर्म्सचा वापर केला जातो. डेन्युडेशन, विदारण, बघ, वेदरिंग. आता याच्यामध्ये काय आपल्याला अभ्यासाचं आहे, 4 मुद्दे. वेदरिंग, कन्सेप्ट अँड टाइप्स. वेदरिंग म्हणजे काय की विदारण, झीज, त्याचा अर्थ, संकल्पना, या झिजेची संकल्पना काय आहे आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत. बरं, विदारणाचे प्रकार वेगवेगळे आहेत, ते ज्यावेळी आपण अभ्यासू त्यावेळी आपल्याला ते स्पष्टपणे कळतील. दुसरा मुद्दा आहे डेव्हिस कन्सेप्ट ऑफ सायकल ऑफ इरोजन. WM डेव्हिस हे एक शास्त्रज्ञ झाले की ज्याने एक सिद्धांत मांडला, सायकल ऑफ इरोजन, अपक्षय चक्र. अपक्षय चक्राचा सिद्धांत WM डेव्हिस यांनी मांडला, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ती संकल्पना जाणून घ्यायची आहे. तिसरा मुद्दा इरोजनल लँडफॉर्म्स ऑफ रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. आता नदी आपण पाहतो, नदीची 3 कार्य असतात, एक खनन, वहन आणि संचयन. बरोबर. आता खननला शब्द आहे इरोजन म्हणजे झीज घडणे, खनन करणे, त्याला आपण इरोजन म्हणतो. मग इरोजनल लँडफॉर्म्स ऑफ रिव्हर, नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण झालेली भूमिस्वरूपे. लँडफॉर्म्स म्हणजे भूमिस्वरूपे किंवा भू उठाव. आता नदी ज्यावेळी खनन, वहन, संचयन कार्य करते त्यावेळी नदी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमिस्वरूपे तयार करते. आता खनन कार्यामुळे कोणती भूमिस्वरूपे तयार होतात, तुम्ही बऱ्याच वेळा धबधबा पाहण्यासाठी गेलेला असाल, सहलीमधून धबधबे पाहिलेले असतील, तो त्या धबधब्याची जी निर्मिती आहे ती निर्मिती खनन कार्यामुळे, नदीच्या खनन कार्यामुळे झालेली असते. तो धबधबा असेल, फी आकाराची दरी असेल,
किंवा घळई असेल किंवा धावत्या असतील, स्टेप असतात नदीच्या पात्रामध्ये, म्हणजे अशा प्रकारचे अनेक आहेत, ते आपण पुन्हा अभ्यासू. दुसरा चौथा मुद्दा जो आहे तो डिपॉझिशनल लँडफॉर्म्स ऑफ रिव्हर. डिपॉझिशन म्हणजे संचयित करणे, संकलित करणे. रिव्हर म्हणजे नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूमी स्वरूपे. इथे आपल्याला नदीच्या संचयन कार्यामुळे काय निर्माण होतंय? पूर मैदाने तयार होतात, पूरतट तयार होतात, बरोबर आहे की. नागमोडी वळणे तयार होतात किंवा त्रिभुज प्रदेश तयार होतात, नदी संचयन कार्य करते त्यावेळी. मग अशा प्रकारची जी काही भूमी स्वरूपे आहेत नदीचे पात्र किंवा नदी खोऱ्यामध्ये आढळणारे, की जे आपण पाहतो, त्यांची नावं काय आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र, एकूण प्रकरण क्रमांक 4 आहेत आणि या 4 प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करावायचा आहे. विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी आपण थांबतोय. याचा पुढील भाग आपण पुढच्या व्याख्यानाला पाहू. तोपर्यंत आपले आभार. सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.